जो निषेध मोर्चा आज आयोजित केला आहे, तर खरं तर परवाची जी गोष्ट घडली ती घाणेरडी पद्धतीची गोष्ट होती। एक तर मग निवडणूक घ्यायचीच कशाला, डायरेक्ट निकाल जाहीर करून टाकायचा। हे उमेदवारांना मतदान करायचा अधिकार असताना देखील प्रशासनाचा बळ वापरून अधिकार त्यांचा हिरवून घेतला। एक सर्व पक्ष आम्ही आज जमलेलो आहे त्याचा निषेध करण्यासाठी, आणि आमची सर्व पक्षांची एकच मागणी आहे। मी राष्ट्रवादी कराड शहर व शिवसेना आमची शंभूराज देसाई साहेबांची सगळ्यांनी मिळून एकच हे केलेलं आहे की आम्ही आता प्रथमतः आमचे शहराध्यक्ष वगैरे सगळे असतील, प्रथमतः आम्ही चव्हाण साहेबांची समाधी गोमूत्रानं साफ करणार आम्ही पहिल्यांदा। कारण तिथं येऊन त्यांनी जे म्हणजे पुष्पचक्र अर्पण केले हे ॲक्च्युली यशवंत विचाराच्या विरोधातली सगळी लोक आहेत। तर आम्ही यशवंत विचाराची लोक आहेत, पहिल्यांदा चव्हाण साहेबांच्या समाधीवर जाऊन सर्व पक्ष कार्यकर्ते आम्ही जाऊन पहिली समाधी स्वच्छ करणार आहे, आणि एकच मागणी करणार आहे की ही निवडणूक पुन्हा एकदा व्हावी, प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा याच्या पुढं ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन करणार आहे आमचे। धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। आज या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीच्या वेळी जो प्रशासनाचा गैरवापर करून पोलीस प्रशासनानं सन्माननीय SP साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी पोलीस प्रशासनानं मनमानी करून लोकप्रतिनिधींना मतदानापासून वंचित ठेवत एकाधिकारशाही दाखवत या ठिकाणी सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला। या प्रयत्नामध्ये आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री सन्माननीय शंभूराज देसाई यांना दुखापत होईपर्यंत, तसेच मकरंदाबा, खासदार नितीन काका पाटील, आमदार शशिकांत शिंदे साहेब या लोकप्रतिनिधींना धक्काबुक्की करत व स्थानिक लोकप्रतिनिधींना मतदानापासून वंचित ठेवत एकाधिकारशाहीनं सत्ता स्थापन करण्याचा अतिशय निंदनीय प्रकार या लोकशाहीच्या मिनी मंत्रालयामध्ये पार पडला। या जिल्ह्याला स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचाराचा वारसा आहे। ज्या चव्हाण साहेबांनी या स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया रचला आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला, सर्वसामान्याला प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली पाहिजे अशा पद्धतीची रचना केली। त्याच लोकशाहीच्या मंदिरामध्ये ZPची सत्ता स्थापन करताना सत्ताधाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रशासनानं गळशिपी करून लोकशाहीचा गाळा घोटण्याचं अतिशय निंदनीय काम या ठिकाणी केलेलं आहे। या सर्व घटनाचा व नामदार शंभूराज देसाई साहेब यांना व आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना झालेल्या धक्काबुक्कीचा व केलेला अपमान याचा आम्ही सर्वजण कराडवासीय, कराडातले नागरिक या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो। तसेच सर्व पक्षीयांच्या वतीनं या ठिकाणी मी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो। पोलिसांनी यापुढे निष्पक्षपातीपणे भूमिका घेऊन या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखावी, अन्यथा त्यांना शिवसेनेच्या स्टाईलमध्ये, शिवसेनेच्या पद्धतीनं त्या ठिकाणी योग्य पद्धतीचं उत्तर दिलं जाईल याची प्रशासनानं नोंद घ्यावी।